वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। आज महाशिवरात्रीचा पावन दिवस आहे। त्यानिमित्त आपण सगळेजण भगवान श्री शंकरांच्या चरणी विनम्र प्रणाम करू। भगवान श्रीराम, भगवान श्री शंकराचार्य, कठोपनिषदाचे प्रवक्ता श्री यमदेव या सर्वांना विनम्र अभिवादन करू। आपणा सर्व श्रोत्यांना मी वंदन करते आणि कठोपनिषदाच्या आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया। कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 3 यामधील पहिल्या 5 मंत्रांचा अभ्यास आपण याच्या आधी केला होता। कठोपनिषदातील पहिला मंत्र, ज्यामध्ये यमदेव अश्वत्थ वृक्षाचं रूपक रचून हा संपूर्ण संसार कसा विनाशशील आहे, परिवर्तनशील आहे, हे नचिकेताला समजावून सांगतात, या मंत्राचा आपण विस्ताराने विचार केला होता। त्यानंतर मंत्र क्रमांक 2 आणि 3 याच्यामध्ये एक सुंदर संकल्पना यमदेव समजावून सांगतात। दुसऱ्या मंत्रामध्ये म्हणतात की प्राण एजती निःसृतम, या संपूर्ण सृष्टीची, संपूर्ण जगाची संरचना प्राणरूप ब्रह्मापासून झालेली आहे। या मंत्रामध्ये प्राण या शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आहे। प्राणरूप ब्रह्मापासून जणू निर्मिती झालेलं हे जग, त्याच्यामुळेच त्या ब्रह्माच्या, त्या निर्गुण परमात्म्याच्या अधिष्ठानामुळे गतिमान झालं आहे, गतिशील झालं आहे, कार्यान्वित झालं आहे। या संपूर्ण सृष्टीला अधिष्ठान निर्गुण ब्रह्माचं आहे आणि सृष्टीला निर्माण करणारा सगुण परमात्मा म्हणजे ईश्वर होय। आणि पुढे यमदेव सांगतात की या ईश्वराच्या भयानी जणू ही संपूर्ण सृष्टी आणि सृष्टीतले, निसर्गातले सारे घटक आपलं आपलं काम करतात। आपण विचार केला होता की जगामध्ये जेव्हा आपण निरीक्षण करतो, अवलोकन करतो, हे संपूर्ण जग सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी एका नियमावलीची आवश्यकता आहे। अगदी छोट्यातलं छोटं आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं परिवार घेऊया, परंतु परिवारामध्ये देखील काही शिस्त असते, काही नियम असतात। जो कुटुंब प्रमुख नियमन करतो आणि त्याच्याप्रमाणे इतर लोक वागतात किंवा वागण्याचा प्रयत्न तरी एखाद्या चांगल्या सुशिक्षित कुटुंबामध्ये अशा पद्धतीने केला जातो। कुटुंब असेल, कॉलनी असेल, एखादी छोटी संस्था, मोठी कंपनी, मोठं हॉस्पिटल, राज्य, आपला जिल्हा, समाज, राष्ट्र, या प्रत्येक स्तरावर नियमन असण्याची आवश्यकता आहे आणि ते नियमन असावं म्हणून एक नियमावली आहे। विधी, कानून, आचारसंहिता ही सगळी त्या त्या समाजाने, त्या त्या समूहाने आपल्यासाठी ठरवून घेतलेली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणे तो समाज, ते घटक काम करतात की नाही हे बघण्यासाठी एक नियामक देखील आहे। हे जसं आपल्या घरामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये आहे, तसं या संपूर्ण सृष्टीमध्ये देखील नियमावली आहे आणि त्याचा नियामक म्हणजे ईश्वर आहे। या ईश्वराच्या नियमनानुसार ही सृष्टी चालते आणि या मंत्रांमध्ये यमदेवांनी सांगितलं आहे की जणू भयानी, भयभीत होतात हे घटक। व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की आपल्याला काम करण्यासाठी बहुतांश लोकांना
कुठला तरी धाक असण्याची आवश्यकता आहे. धाक असेल, भीती असेल, हे केलं तर असं होईल, हे नाही केलं तर तसे परिणाम भोगावे लागतील, अशी जेव्हा काहीतरी नियमावली, आचारसंहिता आपल्यावरती लागू केली जाते, एखादी शिस्त एन्फोर्स केली जाते, तेव्हा बहुतांश सामान्य लोक त्या शिस्तीच्या भीतीने, धाकाने काम करतात. तसंच यमदेव इथे म्हणतात 3ऱ्या मंत्रामध्ये की भयात अस्य अग्निही तपती, की अग्नी तप्त होतो, सूर्यप्रकाश देतो, इंद्र, वायू, मृत्यू जे आपले आपले काम करतात. त्याचं कारण की या संपूर्ण सृष्टीचं नियमन करणारं ईश्वर नावाचं एक तत्व आहे. तो ईश्वर सगुण परमात्मा आहे. अशी एक इथे छोटीशी कल्पना केली 2ऱ्या आणि 3ऱ्या मंत्रामध्ये. आणि पुढे 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये एक महत्त्वाचा विषय, पारमार्थिक साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आपल्याला समजावून सांगतात यमदेव, की या संपूर्ण परमार्थशास्त्राचा अभ्यास कधी करायला हवा. कधी करायला हवा? आज आत्ता या नरदेहामध्येच करायला हवा. आणि नरदेहामध्ये, नरजन्मामध्ये कधी? तर लवकरात लवकर या परमार्थाचा अभ्यास करणं, या तत्वाच्या दिशेने प्रवास करणं आणि प्रत्यक्ष या तत्वाची अनुभूती घेणं, हे या आपल्या नरदेहातलं प्राथमिक कर्तव्य म्हणूया आपण, ध्येय म्हणूया, हे आपल्या जीवनाचं प्रमुख ध्येय असलं पाहिजे. असं आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळी ध्येय असतात, अनेक वेगवेगळी कर्तव्य असतात. यमदेव म्हणतात 4थ्या मंत्रामध्ये की प्राक शरीरस्य विस्रवसहा, या देहाचं पतन होण्याच्या आधी, म्हणजे या देहाचा मृत्यू होण्याच्या आधी काय करा? प्राथमिकता द्या, प्रायोरिटी द्या. कशाला प्रायोरिटी द्या? परमार्थाचं क्षेत्र पण खूप मोठं आहे आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भटकंती करायला आपल्याला भरपूर वाव आहे. परंतु या क्षेत्रामध्ये इकडे तिकडे भटकंती न करता प्रत्यक्ष ज्या तत्वाचा विचार, ज्या तत्वाचं संपूर्ण वर्णन या उपनिषदात आलेलं आहे, दासबोधामध्ये आलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे, ते मी आहे या अनुभवाच्या दृष्टीने प्रयत्न करा. कधी करा? तर देहाचं पतन होण्याच्या आधी करा. कशा पद्धतीने करा? उद्धरेत आत्मना आत्मानम, त्याच्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या उद्धाराचे प्रयत्न करा. दुसरी कुठलीही व्यक्ती थोडंफार मार्गदर्शन करेल, दिशा दाखवेल, वाट दाखवेल, त्याच्यासाठी संतांची गरज आहे, सद्गुरूंची गरज आहे. परंतु त्यांनी मार्ग दाखवल्यावर त्या मार्गाने वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन अशा प्रकारे नियमाने केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या जीवन पद्धतीमध्ये त्याच्यासाठी वेळ पाहिजे. आपलं जीवन असं एक बघा गंमतशीर आपलं जीवन आहे. एक मजेशीर प्रसंग सांगते. हैदराबादमध्ये आम्ही ज्या विभागामध्ये राहतो तो थोडासा मुख्य किंवा जुन्या हैदराबादपासून दूर असलेला हा विभाग आहे. आता सध्या या भागामध्ये सगळ्या गोष्टी विकत मिळतात, पण 10-12 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा हा भाग बऱ्यापैकी मुख्य जुन्या शहराच्या बाहेर होता आणि महाराष्ट्रीयन लोक हैदराबादमध्ये येऊन राहतात. आजूबाजूला आमच्या बरेच महाराष्ट्रीयन लोक होते आणि आपल्या काही ज्या अगदी विशिष्ट मराठी गोष्टी असतात, आपली लोणची, आपल्या चटण्या, आपले मसाले, या इथे हैदराबादमधली जी लोकल दुकानं आहेत इथे मिळत नाहीत. माझी एक मैत्रीण मला गोष्ट सांगत होती की अगं आमच्या घरी जेव्हा पावभाजी होते ते पावभाजी खाताना सगळ्यांना बॉम्बे पाव लागतात. आता जे लोक खाण्यामधले रसिक आहेत त्यांना हे बारकावे कळतील की पावभाजी खाताना इथल्या लोकल बेकरीचे पाव थोडेसे गोडसर लागतात, त्यांची चव वेगळी लागते. मग पावभाजी खाताना बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की नाही, ऑथेंटिक अधिकृत पावभाजी तर त्याच्यासाठी बॉम्बे पाव पाहिजे. 10-12 वर्षांपूर्वी असा तो काळ होता की इथे महाराष्ट्रीयन पदार्थ या भागात मिळायचे नाहीत आणि त्याच्यासाठी 14 किलोमीटर दूर ड्राईव्ह करून जावं लागायचं. ट्रॅफिकमध्ये 14 किलोमीटर ड्राईव्ह करताना हैदराबादमध्ये कमीत कमी 1.5 तास लागतो वन वे. तर ही माझी भगिनी, माझी मैत्रीण सांगत होती की ते पाव घेण्यासाठी मी 14 किलोमीटर ड्राईव्ह करते, ते पाव घेऊन घरी येते. इतके आम्ही पर्टिक्युलर आहोत की विशिष्ट पाव घेऊन त्याचबरोबर तशी अधिकृत ऑथेंटिक पावभाजी खाल्ली पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीने काही गैर नाही, हे बरोबरच आहे, योग्य आहे. जे खाण्यामधले रसिक लोक आहेत त्यांनी अशा प्रकारे अवश्य आस्वाद घ्यावा, त्याच्यासाठी काही यमदेव नाही म्हणत नाही. परंतु आपल्या जीवनात आपण प्रायोरिटीज कशा करून ठेवल्यात ते थोडंसं परीक्षण करूया की अशा प्रकारे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट पदार्थ करावा, तो खावा, ही आपल्या जीवनात प्रायोरिटी आहे.
ट्रॅव्हल करावं, वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टी. आता एप्रिल मे महिन्याचे दिवस आले आहेत, त्यामुळे सगळ्या लोकांचं प्लॅनिंग सुरू झालंय की एप्रिल उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जायचं. तर शिक्षण, नोकरी, पैसा, घर बांधणं, बाहेर फिरायला जाणं, पाहुणे, सणवार, गप्पा मारणं, फोन, टीव्ही, क्रिकेट, राजकारण, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जीवनात वेळ आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेळ काढतो, कितीही व्यस्त असलो तरी. परंतु हा जो परमार्थाचा मूलभूत विचार की मी कोण आहे, मी कशाला जन्माला आलो आणि कशासाठी हा सगळा संसार मी मांडलेला आहे, या मूलभूत प्रश्नांचा विचार करायला आपल्याकडे वेळच मिळत नाही. एक खूप छान संस्कृतमध्ये सुभाषित आहे की निश्वासे नहि विश्वासः कदा वृद्धो भविष्यति. निश्वासे म्हणजे आपण हे रोज जे श्वास घेतो, नाही विश्वासः, याच्यावरती विश्वास ठेवू नका. हे गॅरंटीड नाही आहेत. सकाळी उठल्यावर आपल्याला ही गॅरंटी नसते की रात्री झोपेपर्यंत आपले श्वास चालू राहतील की राहणार नाहीत. कदा वृद्धो भविष्यति, हे कधी रुजतील श्वास आपल्यावर हे सांगता येत नाही. कीर्तनीयम अतो बाल्यात हरेर नामैव केवलम, म्हणून जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर कीर्तन करा. आणि कीर्तन हे उपलक्षणात्मक आहे, पण हा परमार्थाचा जो विचार आहे हा मूलभूत विचार करा. आणि परमार्थामध्ये सुद्धा आल्यावर इकडे तिकडे भटकंती खूप होते आपली. आपण याचा अनेक वेळेस विचार केलेला आहे की आपल्याला उत्सव करायचे, सणवार करायचे, प्रवचनं ऐकायची, प्रवचनं करायची, अशा खूप सगळ्या गोष्टींची हौस असते. बोलायचं, ऐकायचं, फिरायचं, ज्याला आपण स्पिरिच्युअल विंडो शॉपिंग म्हणतो, असं खूप ठिकाणी करायला आवडतं आपल्याला. परंतु हे परमार्थातला सुद्धा जो प्रपंच आहे, अनेक ठिकाणी भटकणं आहे, ते कमी करून एका मार्गावर राहून एकसंध श्रवण, मनन, निदिध्यासन, अभ्यास करून याच देहात मला मुक्त व्हायची आहे, ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे. 5व्या मंत्रात यमदेव म्हणतात की यथादर्शे, ज्याप्रमाणे आरशामध्ये बघताना आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं या भूलोकावर, अगदी तसंच याच भूलोकावर, याच मृत्यूलोकावर नरदेह मिळालेला असताना, नरजन्म मिळालेला असताना स्पष्ट आत्मदर्शन होणं शक्य आहे. गंधर्व लोकात जाऊन, पितृलोकात जाऊन हे आत्मदर्शन स्पष्ट होणार नाही. ब्रह्मलोकात गेल्यावर ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे, पण ब्रह्मलोकामध्ये जाण्यासाठी फार मोठी खटपट करावी लागते. तेवढी खटपट करून ब्रह्मलोकात जाऊन नंतर ते आत्मदर्शन घेणं, एवढं सगळं करण्यापेक्षा जर व्यवस्थित एका मार्गावर राहिलो, व्यवस्थित कुठल्या सद्गुरूंचे पाय पकडले, त्यांना शरण गेलो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर शांतपणे, एकचित्ताने, एक मार्गाने, श्रद्धेने अभ्यास केला, नेटाने साधना केली, निष्ठेने साधना केली, तर आपल्याला याच देहात, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा हे शक्य आहे. परंतु त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की या नरदेहामध्ये बघा, आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत. आपण अनेक वेळेस या गोष्टीचा विचार केलेला आहे की आपण संन्यास घेऊन कुठे जाणार नाही. 24 तास हातामध्ये ग्रंथ घेऊन बसणं कोणालाही शक्य नाही. 24 तास नामस्मरण करा, 24 तास श्रवण करा, हे कोणालाही शक्य नाही. मग आपल्या जीवनाची घडी एकदाच अशी व्यवस्थित बसवून घ्यायची. जे काही रुटीन आहे, आपल्या दैनंदिन जीवनातली कर्तव्य आहेत, परिवाराप्रती, व्यवसायाप्रती, समाजाप्रती, स्वतःप्रती, ती व्यवस्थित रुटीन टाइमटेबल एकदाच असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं की दिवसातले 1-2 तास का होईना या अभ्यासासाठी शांतपणे आपल्याला मिळाले पाहिजेत. तो वेळ काढणं ही आपली प्रायोरिटी आहे. आणि तो वेळ काढल्यावर अभ्यास नेमका कसा करायचा ते कुठल्या तरी सद्गुरूंच्याकडून, अधिकृत सद्गुरूंच्याकडून समजावून घ्यावं. आणि त्यांनी एकदा समजावून सांगितल्यावरती निष्ठेने, श्रद्धेने त्या मार्गावर वाटचाल करावी. हे केलं तर म्हणजे यमदेव सांगतायत नचिकेताला, ते आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष अनुभवणं शक्य आहे. आणि हा सगळा विचार 5व्या मंत्रापर्यंत केल्याच्या नंतर 6व्या मंत्रापासून पुढे यमदेव आपलं प्रबोधन नचिकेताला एका वेगळ्या पद्धतीने सुरू ठेवतात. 6व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, इंद्रियाणाम पृथक भावम उदयः अस्तम अयौचयत पृथक उत्पद्यमानानाम मत्वा धीरो न शोचती. मंत्राचा अर्थ आहे इंद्रियाणाम पृथक भावम, इंद्रियांचे निरनिराळे विभिन्न, पृथक म्हणजे वेगवेगळे, भाव, आणि भाव शब्दाचा इथे अर्थ आहे कार्य. प्रत्येक इंद्रियाचं कार्य पृथक म्हणजे वेगवेगळं आहे. उदयः अस्तम अयौचयत,
या इंद्रियांची उत्पत्ती आणि प्रलय काळ सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजे काय आपण समजावून घेऊ. पृथक उत्पद्यमानानाम, या इंद्रियांची निर्मिती ज्या प्रकारे झाली ती वेगवेगळ्या भूतांपासून झाली. मत्वा धीरो न शोचती, अशा प्रकारे हा सर्व व्यापार व्यवहार जाणून जे धीर बुद्धिमान लोक आहेत ते कधीही शोक करत नाहीत. बघा, आत्तापर्यंत ज्यांनी कठोपनिषदाचा व्यवस्थित अभ्यास श्रवण केला असेल आणि श्रवण केल्यावर ज्यांनी त्याचा विचार केला असेल मंत्रांचा, त्यांना लक्षात येईल की यमदेवांचे सुद्धा काही फेवरेट शब्द आहेत. प्रत्येक शिक्षक जो असतो त्याची एक स्वतःची शैली असते, स्वतःची आवड असते. तर यमदेवांचे फेवरेट शब्द बहुतेक हे असावेत की मत्वा धीरो न शोचती, मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती, समोदते मोदनीयम हि लब्ध्वा. की अशा प्रकारे नचिकेता जर तू अभ्यास केला तर तुझ्या जीवनामध्ये जी काही तुझी धावपळ आहे, जो काही शोक आहे, त्याची समूळ निवृत्ती होईल. पण समूळ निवृत्ती होण्यासाठी त्या तत्वाकडे बघताना आणि त्या तत्वावरून आत्म्याचा विचार कसा करता येईल याचे एक सुंदर पॉइंटर्स, निर्देश इथे यमदेवांनी आपल्याला दिलेले आहेत. 3 महत्त्वाच्या गोष्टी या मंत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. एक, इंद्रियांची उत्पत्ती. दुसरं, इंद्रियांचं आपलं स्वतःचं कार्य. आणि तिसरं, इंद्रियांचं उत्पत्ती आणि लय, म्हणजे वेगवेगळ्या अवस्था सापेक्ष त्यांची क्षमता. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा इथे याच्यामध्ये निर्देश केलेला आहे. आपण प्रत्येकाचा व्यवस्थित विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा यमदेव म्हणतात की इंद्रियाणाम पृथक भावम. भाव शब्दाचा अर्थ या मंत्रात इथे कार्य. 5 ज्ञानेंद्रिया आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं आपलं एक विशिष्ट वेगळं कार्य आहे. डोळे, नेत्र केवळ बघण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, त्वचा स्पर्श करण्याचं, नाक वास घेण्याचं आणि जिव्हा रस चाखण्याचं काम करते. प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं आहे. बघा, इंद्रियांचं वैशिष्ट्य जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केलं हे शरीर, तर इंद्रियांचं वैशिष्ट्य हे आहे की एक ज्ञानेंद्रिय केवळ एकाच विषयाचं ग्रहण करू शकतं आणि एकच कार्य करू शकतं. यांच्यामध्ये कधीही मिक्स अँड मॅच प्रकार होत नाही. डोळे चव घेऊ शकत नाही, कान पाहू शकत नाही, त्वचा गंध म्हणजे वास घेऊ शकत नाही. प्रत्येक इंद्रिय केवळ एकाच विषयाचं ग्रहण करतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ग्रहण करतं. इंद्रियाणाम पृथक भावम. इंद्रिया वेगळी आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत, विषय ग्रहण करण्याची पद्धती वेगळी आहे. काय समान आहे सगळ्या इंद्रियांच्यामध्ये? तर हे सगळे इंद्रिय आणि त्यांचा भाव कार्य जरी वेगवेगळं असेल तरी प्रत्येक इंद्रियाने तो विषय ग्रहण केल्याच्या नंतर आतमध्ये या सगळ्या वेगवेगळे विषय, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या ग्रहण करणाऱ्या गोष्टी यांचं प्रोसेसिंग करणारं तत्व एकच आहे. त्या तत्वाला आपण जीवात्मा, जीव चैतन्य असं म्हणतो. मागच्या काही सत्रांमध्ये याचा आपण विस्ताराने विचार केला होता की बघा, आपल्यासमोर सुंदर फूल आहे, सोनचाफ्याचं फूल आहे. सोनचाफ्याचं फूल आपल्याला पाहता येतं, सोनचाफ्याच्या फुलाला आपल्याला स्पर्श करता येतो आणि त्याचा आपल्याला वास घेता येतो. वास घेणं, स्पर्श करणं आणि पाहणं हे 3ही वेगवेगळे अनुभव आहेत. आणि हे 3ही अनुभव वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत घेतले तरी आतमध्ये गेल्यावर ते ज्याला समजतात असं जे तत्व त्याला म्हणतात जीव. ज्ञाता जीव आहे आणि ज्याच्या प्रकाशात जीवाला कळतं त्याला म्हणतात आत्मा, त्याला म्हणतात परमात्मा, त्याला म्हणतात आत्मचैतन्य, आत्मप्रकाश. या सगळ्या संकल्पनेचा आपण विस्ताराने आधी 2-3 मंत्रांच्या वेळेस विचार केला होता. येन रूपम रसम स्पर्शम. मुख्य याच्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जीव चैतन्य जे शरीराच्या मध्ये आहे आपल्या, ते जीव चैतन्य, तो जीवात्मा डोळ्यांच्या मार्फत पाहतो, कानाच्या मार्फत ऐकतो, नाकाच्या मार्फत श्वास घेतो आणि हे जे काही अनुभव आहे ते जीवाला कळतात. आणि कशाच्या प्रकाशात कळतात? तर आत्म्याच्या प्रकाशात कळतात. त्यामुळे ज्याला कळतात तो जीव एकच आहे, ज्याच्या प्रकाशात कळतात तो आत्मा एकच आहे. आणि आपल्याला यमदेव समजावून सांगतात की हे सगळे अनुभव इंद्रियांच्या मार्फत येणारे वेगवेगळे असले तरी ज्याच्या प्रकाशात ते कळतात तो आत्मा एकच आहे आणि तो मी आहे. मत्वा धीरो न शोचती. हे जेव्हा तुला कळेल नचिकेता तेव्हा तुला शोक होणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट, इंद्रियांचे अनुभव वेगळे पण ज्याच्या प्रकाशात कळतात तो प्रकाश एकच आहे.
आता बघा, इथे यमदेवांनी फक्त एवढंच सांगितलं की इंद्रियांचे भाव वेगळे आहेत. हे जे उरलेले फिलर्स आहेत ते टीकाकारांनी दिलेले आहेत. त्या टीकाकारांच्या टीकेवरून आपण हे सगळं समजावून घेतोय. दुसरी गोष्ट इथे यमदेव सांगतात या मंत्रामध्ये की उदयः अस्तम अयौ च यत्. या इंद्रियांचा उदय होतो आणि अस्त होतो. इंद्रियांचा उदय आणि अस्त म्हणजे नेमकं काय? आम्हाला फक्त सूर्याचा उदय माहिती आहे, सूर्याचा अस्त माहिती आहे. मग इथे इंद्रियांचा उदय म्हणजे काय की इंद्रिय जागी होतात, इंद्रिय ॲक्टिव्हेट होतात. मनुष्याच्या शरीराला 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये या इंद्रियांचा उदय होतो म्हणजे ते पूर्णपणे व्यापार प्रवृत्त होतात, कार्यान्वित होतात. बघा, आपण विचार करू जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांचा. जागृतीमधले सगळे व्यवहार हे इंद्रिय आणि मन म्हणजे अंतःकरण या दोघांच्याही माध्यमातून होतात. स्वप्नामध्ये इंद्रिय बंद होतात, डोळे बंद होतात, कानांनी आपल्याला ऐकू येत नाही, त्यामुळे इंद्रिया निवृत्त होतात. परंतु मन, अंतःकरण हे कार्यान्वित असतं. त्यामुळे स्वप्नामध्ये आपल्याला मुख्यतः अंतःकरणाच्या, मनाच्या व्यापार प्रवृत्त असण्याने काही अनुभव येतात. आणि सुषुप्तीमध्ये इंद्रिया देखील निवृत्त होतात आणि अंतःकरण म्हणजे मन देखील निवृत्त होतं. 3 अवस्था. जागृतीमध्ये इंद्रिया आणि मन पूर्णपणे व्यापार प्रवृत्त, स्वप्नामध्ये इंद्रिया निवृत्त परंतु मन कार्यरत आहे, आणि सुषुप्तीमध्ये इंद्रिया देखील निवृत्त आणि मन देखील निवृत्त. या 3ही अवस्था एकमेकांपासून वेगळ्या आहेत आणि 3ही अवस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. जागृतीमध्ये आपल्याला अनेक अनुभव येतात. आपण अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो, विचार करतो, आठवतो. हे चांगलं, हे वाईट. हैदराबादमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि नुकतीच आमच्याकडे चर्चा झाली त्या गोष्टीची, कारण की काही लोक घरी जेवायला आले होते. हैदराबादमध्ये बिर्याणी नावाचा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे आणि ती बिर्याणी जेव्हा आपण खातो तेव्हा ती स्वयंपाक करताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे की तो जो आहे तो बासमतीचा दाणा असावा, तो एका विशिष्ट प्रकारे विशिष्ट पद्धतीनेच शिजवला जावा. तो जर जास्त शिजवला गेला, एकमेकांना चिटकला तर ती बिर्याणी चांगली झाली नाही असं इथे म्हणतात. मग ती विशिष्ट पद्धतीने तांदूळाचा दाणा घ्यायचा, तो शिजवायचा, त्याचा वास येतो एका विशिष्ट प्रकारचा. आणि बघा, माझ्यासमोर जेव्हा बिर्याणी येते तेव्हा मी डोळ्यांनी पाहते. आता हे वेगवेगळे अनुभव आहेत की मी डोळ्यांनी पाहून म्हणते की बरोबर झाली अगदी, वास पण खूप छान आहे, रंग पण खूप छान आहे, रूप पण खूप छान आहे, हे सगळं छान आहे. पण जेव्हा मी ग्रहण करते तेव्हा मी म्हणते की बाप रे, केवढी तिखट आहे, जहाल तिखट आहे, भयंकर तिखट, मला अगदी सहन होत नाही. डोळ्यांनी पाहिलं, नाकाने वास घेतला, हाताने स्पर्श केला तेव्हा ती छान होती, परंतु जिभेने चव घेतली तेव्हा ती छान नव्हती, कारण की ती माझ्यासाठी खूप तिखट होती. जागृतीमधले हे सगळे अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण केले, मनाने त्याचा विचार केला आणि हे सगळे जे अनुभव आहेत ते जीवाला कळले. कोणाच्या प्रकाशात कळले? आत्म्याच्या प्रकाशात कळले. जागृतीमधले सगळे व्यवहार यांना प्रकाशित करणारा आत्म्याचा प्रकाश तो जागृतीमध्ये देखील आहे. दुसरी आहे स्वप्नावस्था. स्वप्नावस्थामध्ये आपण बघितलं होतं की इंद्रिय निवृत्त झालेली परंतु मन कार्यरत आहे. आपण मागील काही सत्रांमध्ये याचा विस्ताराने विचार केला होता की जागृतीमध्ये बघून ज्ञान होतं, स्वप्नामध्ये न पाहता ज्ञान होतं आणि सुषुप्तीमध्ये दृश्य देखील नाही, द्रष्टा देखील नाही, तरीही ज्ञान होतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थांमध्ये ज्ञान आहे आणि या 3ही अवस्थांना प्रकाशित करणारा म्हणजे 3ही अवस्थांमधल्या वेगवेगळ्या अनुभवांचं ज्ञान करून देणारा आत्मा, आत्मप्रकाश एकच आहे आणि तो 3ही अवस्थांमध्ये अनुस्यूत आहे. जागृतीमधल्या 10 अनुभवांना तो प्रकाशित करतो, स्वप्नामधल्या 2 अनुभवांना तो प्रकाशित करतो आणि सुषुप्तीमध्ये एकही अनुभव नाही त्याला देखील हा आत्मा प्रकाशित करतो. मागे आपण जेव्हा ही संकल्पना बघितली होती तेव्हा आपण बाल्कनीचं उदाहरण बघितलं होतं. सगळ्यांना होपफुली आठवत असेल की बाल्कनीमध्ये जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा 6व्या मजल्यावर आम्ही राहतो आणि खाली खूप सकाळी 6 ते 8च्या सुमारास खाली खूप चहलपहल असते. सकाळी अनेक सगळ्या कामवाल्या बायका येतात, ड्रायव्हर येतात, दूधवाले भैया, भाजीवाले भैया, पेपरवाले भैया, अनेक लोक येतात.
लहान मुलं शाळेत जातात, बरेच लोक सकाळी मॉर्निंग वॉक फिरायला जातात, त्या लहान मुलांना सोडायला त्यांचे आई वडील येतात, पिकअप करायला स्कूल बस येते. बाल्कनीमध्ये मी उभी आहे आणि हा अनेक सगळा खूप मोठा होणारा सकाळचा व्यापार बघते. दुपारची वेळ 2 ते 4 याच्यामध्ये क्वचित व्यापार व्यवहार सगळे कमी झालेले आहेत. क्वचित एखादी सायकल येते, क्वचित एखाद दुसरी बाई येते, एखाद दुसरा माणूस, एखादी कार येते जाते. बाल्कनीमध्ये मी उभी आहे आणि दुपारचे हे कमी झालेले व्यवहार बाल्कनीमध्ये उभी राहून मी तशाच पद्धतीने बघते, नोट करते. रात्री कधी कधी झोप येत नाही म्हणून मी 1 वाजता उठून बाल्कनीमध्ये जाते. तेव्हा तिथे एकही व्यापार नाही, कोणीही व्यक्ती नाही, कोणीही सायकल नाही, कोणीही कार नाही, काहीही हालचाल नाही. रात्रीमध्ये काहीही व्यवहार व्यापार हालचाल नाही, त्याला देखील मी नोट करते. भरपूर व्यापार, थोडेसे व्यापार आणि काहीही व्यापार नसणं, या तीनहीला नोट करणारी बाल्कनीमध्ये मी एकटीच आहे. हा झाला व्यवहारातला दृष्टांत. अगदी तसंच जागृतीमधले अनेक सारे व्यापार, स्वप्नामधले थोडे बहुत व्यापार आणि सुषुप्तीमध्ये कुठलाही व्यापार नसणं, या तीनहींना जो प्रकाशित करतो तो आत्मा तीनही अवस्थांमध्ये अनुस्यूत आहे. त्याला म्हणतात आत्म्याचा तीनही अवस्थांमध्ये अन्वय आहे. सुषुप्तीमध्ये होणाऱ्या या ज्ञानाचा अजून थोडासा विचार करू की बघा, आपल्याला एरवी वाटतं की एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला आणि त्या अनुभवाचं ज्ञान आलं. मी पाहून मला कळलं, मी ऐकून मला कळलं, स्वप्नामध्ये मला कळलं. परंतु सुषुप्तीमध्ये एकही अनुभव नाही, परंतु एकही अनुभव नाही हे देखील ज्ञानच आहे. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल की माझ्या पुतण्या आहेत, 2 जणी ट्विन्स, म्हणजे जुळ्या बहिणी आहेत 2 जणी. त्यापैकी एक जण लहानपणी म्हणायची, आता मोठ्या झाल्या, की मला गणित खूप आवडतं आणि दुसरी म्हणायची की मला गणित अजिबात आवडत नाही. मी विचारलं की का बरं, काय झालं, तुला गणित का बरं आवडत नाही? तर एक त्यातली म्हणते की मला गणित कळतं लगेच म्हणून मला ते आवडतं, आणि दुसरी म्हणते की मला गणित कळत नाही. बघा, गणित कळतं हे देखील आपल्याला कळतं आणि गणित कळत नाही हे कोणाला कळतं? गणित कळणं हे देखील ज्ञान आहे वेदांताच्या दृष्टीने, आणि गणित न कळणं हे देखील ज्ञान आहे. कळणं हे देखील ज्ञान, न कळणं हे देखील ज्ञान. मला नृत्य कळतं हे कळतं आणि मला नृत्य कळत नाही हे देखील कळतं. ताई, आता या उपनिषदेच्या वर्गामध्ये तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. काही कळत नाही हे कोणाला कळलं? हे ज्ञान कोणाला झालं? बघा, या प्रत्येक गोष्टीची नोट घेणारा आतमध्ये एक तत्व आहे. त्या तत्वाला ज्ञाता म्हणजे जीवात्मा असं म्हणतात. आणि जीवात्म्याला ज्या प्रकाशामध्ये हे सगळं कळतं अथवा कळत नाही, हे सगळे व्यवहार ज्या प्रकाशामध्ये प्रकाशित होतात त्याला आत्मप्रकाश असं म्हणतात. आणि तो तीनही अवस्थांच्या मध्ये अनुस्यूत आहे. तीनही अवस्थांच्या मध्ये त्याचा अन्वय आहे. इंग्रजीमध्ये एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं. स्वामी सर्वप्रियानंद म्हणून एक आहेत रामकृष्ण मिशनचे. त्यांनी सांगितलं होतं की सुषुप्ती ही जी अवस्था आहे, इट इज नॉट अब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्स. सुषुप्तीमध्ये अनुभव नाही असं नाही, तर इट इज एक्सपिरियन्स ऑफ अब्सेन्स. म्हणजे काहीच नसण्याचा तिथे अनुभव आहे. अनुभव नाही असं नाही, तर काहीच नाही हा अनुभव सुषुप्तीमध्ये येतो. अशी ही अवस्था, अशी ही युनिक अवस्था आहे. मुख्य याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय बघा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांचं डिटेल अभ्यास करणं हे या मंत्राचं किंवा कठोपनिषदाचं मुख्य उद्दिष्ट नाही. याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत. जेव्हा आपण मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास करू, कारिकांचा अभ्यास करू, तेव्हा या तीनही अवस्था आणि त्यांचं खूप विस्तृत विश्लेषण येणार आहे. आज आपल्या माहितीपुरत्या एवढ्याच गोष्टी आपण समजून घेऊ की जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यामधले सगळे व्यापार, कमी व्यापार अथवा व्यापार नसणं, हे तीनही ज्या प्रकाशामुळे जीवाला कळतं तो आत्मा, तो आत्मप्रकाश तीनही अवस्थांमध्ये अनुस्यूत आहे. इंद्रिया वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. इंद्रियांची क्षमता बदलते. इंद्रियांची क्षमता जरी बदलली तरी आत्म्याचा प्रकाश हा तीनही अवस्थांना समानत्वाने प्रकाशित करतो. ही दुसरी गोष्ट यमदेव या मंत्रामध्ये सांगतात. आणि तिसरी गोष्ट बघा, पहिली आपण बघितली की इंद्रियांची कार्य वेगवेगळी आहेत. दुसरी आपण बघितली
की अवस्थेनुसार प्रत्येक इंद्रियाची क्षमता वेगवेगळी आहे. आता तिसरी गोष्ट यमदेव सांगतात की इंद्रियांची उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याचा आपण आत्तापर्यंत या फोरमवरती विस्ताराने विचार केलेला नाही. तो विचार करणं हे आपलं आजच्या मंत्राचा विषय नाही. थोडक्यामध्ये सांगते, इथे यमदेव एवढेच म्हणतायत की प्रत्येक इंद्रियांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या तत्वापासून झालेली आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही महाभूत जी आज आपल्याला दिसतात ती अशी दिसण्याच्या पूर्वी सूक्ष्म अवस्थेत होती असं आपलं सृष्टी निर्मितीचं शास्त्र सांगतं. सूक्ष्म अवस्थेत जेव्हा ही भूत होती तेव्हा त्यांना तन्मात्रा म्हटलं जायचं. आज आपल्याला दिसतात ती स्थूल भूत, पूर्वी जी होती ती सूक्ष्म भूत. या प्रत्येक सूक्ष्म भूतापासून एकेका इंद्रियांची निर्मिती झालेली आहे. आकाश या सूक्ष्म भूतापासून श्रोत्र अथवा कर्णाची निर्मिती झाली म्हणजे कानांची, वायूपासून त्वचेची, तेज तत्वापासून चक्षु अथवा नेत्रांची निर्मिती झाली, आप म्हणजे जलतत्वापासून जिव्हा म्हणजे रसनेची निर्मिती झाली आणि पृथ्वीपासून घ्राण म्हणजे नाक या इंद्रियाची निर्मिती झाली असं सृष्टी निर्मितीचं शास्त्र सांगतं. आज आपण केवळ हे फक्त ऐकून ठेवू, याला हो म्हणू. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय की इंद्रियांची उत्पत्ती देखील वेगवेगळ्या तन्मात्रेपासून म्हणजे वेगवेगळ्या सूक्ष्म भूतापासून झालेली आहे. हे जरी असलं तरी सगळ्या इंद्रियांची अथवा सगळ्या तन्मात्रांची सूक्ष्म भूतांची निर्मिती होण्याच्या आधीपासून आत्मा नावाचं तत्व आहे. सत एव सौम्य इदमग्रे आसीत. या संपूर्ण सृष्टीच्या आधीपासून सत नावाचं तत्व हे अखंडत्वाने आहे. सृष्टीच्या आधी सुद्धा सत आहे, सृष्टी असताना सुद्धा सत आहे, सृष्टीचा विनाश झाला तरी सत अखंड राहणार आहे असं हे सत नावाचं तत्व सगळ्या भूतांच्या मध्ये आहे, तन्मात्रांच्या मध्ये आहे, इंद्रियांच्या मध्ये आहे. त्यामुळे इंद्रियांची निर्मिती वेगवेगळ्या तत्वापासून झाली असली तरी या सगळ्यांच्या आधीपासून सत नावाचं तत्व आहे. उपनिषद आपल्याला हे देखील सांगतं की आत्मनः आकाशः संभूतः. आकाशापासून वायू, आत्म्यापासून आकाशाची निर्मिती झाली, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजपासून आप आणि आपपासून पृथ्वी. अशी ती एक सृष्टी निर्मितीची शृंखला सांगितलेली आहे. विस्तारात न जाता मुख्य महत्त्वाचा मुद्दा एक आहे की या सगळ्या तन्मात्रांच्या मध्ये आत्मा अनुस्यूत आहे आणि तन्मात्रांपासून निर्माण झालेल्या इंद्रियांमध्ये देखील आत्मा आहे. त्यामुळे या सगळ्या पूर्ण मंत्राच्या गोळाबेरीज जो महत्त्वाचा साररूप अर्थ तो काय आहे की अशा प्रकारे इंद्रियांचं वेगवेगळे भाव, बघा इंद्रिय वेगळी आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत, त्यांची ग्रहण करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. इंद्रियांची निर्मिती कशी झाली ती निर्मिती देखील वेगवेगळ्या भूतांपासून झाली. तीनही जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांमध्ये वेगवेगळ्या क्षमतेने ही इंद्रिय काम करतात. हे सगळं जरी वेगवेगळं असेल तरी या सगळ्यांच्या मध्ये आत्मा नावाचं एक तत्व अनुस्यूत आहे. मत्वा धीरो न शोचती. जे धीर बुद्धिमान पुरुष असतात ते कुठेही अशा प्रकारे धावपळ करत नाही. आपल्यासारखे जे सामान्य लोक असतात ते इंद्रियांच्या माध्यमातून काय दिसतं, काय ऐकू येतं, अरे मी समोर बघितलं किती घाणेरडा कचरा आहे, किती सुंदर फूल आहे आणि किती छान संगीत आहे, त्यांनी माझी स्तुती केली, तिने मला वाकडं म्हणलं, तो मला वाईट म्हणला. तर इंद्रियांच्या माध्यमातून आपण जे बाहेरून ग्रहण करतो आपण अतिशय बहिर्मुख आहोत. सगळं लक्ष आपण या बाहेरच्या विषयांकडे काय ग्रहण करतो त्याच्याकडे आहे. परंतु या एवढ्या सगळ्या विविधतेमध्ये एक तत्व कॉमन आहे, सामान्य आहे आणि ते सामान्य तत्व आत्मा, ज्याच्या प्रकाशात हे सगळे व्यवहार, व्यापार, अवस्था प्रकाशित होतात. मत्वा धीरो न शोचती. धीर बुद्धिमान पुरुष तो ज्याच्या प्रकाशात हे सगळं प्रकाशित होतं केवळ त्या एका तत्वाकडे लक्ष देतात. आदि शंकराचार्यांनी जेव्हा या मंत्रावर टीका लिहिली तेव्हा त्यांनी सुंदर पद्धतीने याचं विश्लेषण केलं आहे. आचार्य म्हणतात की इंद्रियाणाम जागृतम स्वापावस्थापेक्षया, म्हणजे जागृती आणि स्वप्न अवस्थांच्या मध्ये त्या इंद्रियांचे उदयः अस्तम अयव उत्पत्ती प्रलयौच, म्हणजे जागृती स्वप्न या अवस्थांमध्ये या इंद्रियांची उत्पत्ती, उदय आणि अस्त हा वेगवेगळ्या प्रकारे होतो.
उदय आणि अस्त वेगवेगळ्या प्रकारे होतो याचा सामान्य भाषेत एवढाच अर्थ आहे की जागृतीमध्ये इंद्रियांची क्षमता वेगळी असते ग्रहण करण्याची, आणि स्वप्नामध्ये ती क्षमता वेगळी असते, सुषुप्तीमध्ये वेगळी असते. न आत्मनः इति मत्वा ज्ञात्वा विवेकतः. ज्ञानी बुद्धिमान पुरुष काय करतात की जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये इंद्रिय, त्यांची क्षमता यांचा विचार न करता, त्या विषयांचा विचार न करता, विवेकतः ज्ञात्वा विवेकाने विचार करतात. काय विचार करतात की या सगळ्या अवस्था कोणाच्या आहेत? इंद्रियांच्या आहेत. इंद्रियांच्या म्हणजे पर्यायाने देहाच्या. जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्था, तीनही अवस्थांमध्ये येणारे सगळे अनुभव हे इंद्रियांचे आहेत, शरीराचे आहेत. न आत्मनः आत्म्याचे हे अनुभव नाहीत. धीरहा धीमान न शोचती. बुद्धिमान पुरुष हे जाणून अजिबात शोक करत नाहीत. शेवटी ही सगळी खटपट कशासाठी करायची? आपल्याला आपल्या दुःखातून निवृत्ती करून घ्यायची म्हणून. आणि हे सांगणं का आवश्यक आहे की आपलं सगळं लक्ष, जसं मी मगाशी म्हणलं, हातावर गरम पाणी पडलं, उकळतं पाणी पडलं, थंड पाणी पडलं, डोळ्यांनी मला फूल दिसलं, डोळ्यांनी मला कचरा दिसला, वास आला खूप छान, तो सांबार, इडली सांबारचा वास आला का बिर्याणीचा आला, कानाने ऐकू आलं तर सिनेमाचं गाणं आलं का भजन आलं. इतक्या सगळ्या ठिकाणी जी आपली विखुरलेली पांगलेली वृत्ती आहे त्याचा विचार न करता धीरहा एवढाच विचार करतात की हे सगळे अनुभव वेगवेगळे आहेत, परंतु यांना प्रकाशित करणारा आत्मा एकच आहे. हे अनुभव, ही क्षमता इंद्रियांची आहे, अवस्था इंद्रियांच्या आहेत. आत्म्याला एकही अवस्था नाही. आत्मा अशा प्रकारे जागृती स्वप्न सुषुप्तीत वेगवेगळा असत नाही. तो फक्त समानत्वानी, अलिप्ततेने या सगळ्या व्यवहारांना प्रकाशित करतो. आणि दुसरी एक गोष्ट आचार्य सांगतात की आत्मनः नित्य एकस्वभावस्य. बुद्धिमान पुरुष काय विचार करतात की आत्म्याचा स्वभाव हा नित्य एकच आहे. काय स्वभाव आहे? तो चैतन्य रूप आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. अव्यभिचारात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. व्यभिचार म्हणजे विकार आणि बदल कशामध्ये होतात? ते इंद्रियांच्या मध्ये होतात, इंद्रियांच्या क्षमतेमध्ये होतात. त्यांनी जे ग्रहण करतो त्याच्यामध्ये व्यभिचार आहे, विकार आहे, बदल आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती तीनही अवस्थांच्या मध्ये विकार व्यभिचार आहे. पण ज्या प्रकाशात हे सगळं प्रकाशित होतं त्याच्यामध्ये काहीही व्यभिचार नाही, काहीही विकार नाही. म्हणून शोक कारणत्वात अनुपपत्ती, हे शोकाचं काहीही कारण नाही. कारण का नाही? कारण की ज्या आत्म्याच्या प्रकाशात हे सगळं प्रकाशित होतं त्याच्यामध्ये कधी कुठलाही व्यभिचार होत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही, कुठलाही विकार नाही. आणि ज्याच्यामध्ये कुठलाही विकार, बदल, व्यभिचार नाही तो मी आहे, सहा अहम. अशी प्रत्यक्ष अनुभूती या महात्म्यांनी घेतलेली असते. म्हणून ते कधीही दुःख करत नाही. आणि दुःख करत नाही त्यामुळे त्यांची धावपळसुद्धा जीवनात होत नाही. आपली जीवनात किती धावपळ असते, प्रपंचात तर धावपळ असतेच असते. परमार्थात येऊनही आपण धावपळच करत राहतो. आज मला इथे जायचं, उद्या मला तिथे जायचं. बघा, इथे तिथे जाणं आवश्यक आहे. तीर्थयात्रांना जाणं, तीर्थक्षेत्रांना जाणं हे आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या जतन करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतु तीर्थक्षेत्री गेल्याच्या नंतर मला अनुभव येईल अशा पद्धतीने विचार न करता खूप श्रवण, खूप वाचन, खूप ठिकाणी फिरणं. आज आम्ही सज्जनगडावर जाऊ, आज आम्ही तिरुपतीला जाऊ, आज आम्ही श्रीशैलमला जाऊ, मग आम्ही कुरवपूरला जाऊ, मग आम्ही गोंदवल्याला जाऊ, असं सतत कुठे 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 फिरत राहणं. सतत वेगवेगळी प्रवचनं ऐकतो आपण. प्रवचनं ऐकतानाही आपली भटकंती चालू असते. हे ऐकू, ते ऐकू, यांचं ऐकू, त्यांचं ऐकू, ह्या ग्रंथाचा अभ्यास, त्या ग्रंथाचा अभ्यास. आणि नुसतं ऐकायचं, वाचायचं नाही तर त्याची चर्चा करायची, त्याच्या संबंधी बोलायचं. आणि हे जे सगळ्या आपल्या गोष्टी आहेत, ही प्रपंचातली धावपळ, परमार्थातली धावपळ, याच्यामुळे मनुष्य थकून जातो. प्रत्यक्ष हातात काहीही लागत नाही. काहीतरी करावं असं आपल्याला जोपर्यंत वाटतं, कृतिशीलता जोपर्यंत स्वभावामध्ये आहे तोपर्यंत चिंतनशीलता वाढत नाही. आणि चिंतनशील, अंतर्मुख जोपर्यंत मनुष्य होत नाही तोपर्यंत या तत्वाचा अनुभव येत नाही. आणि जे अंतर्मुख झालेले लोक असतात ते अशा प्रकारे धावपळ न करता ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि अशा प्रकारे धावपळ न करता एका जागी बसतात,
एका साधना पद्धतीचा अवलंब करतात, विचार करतात. काय विचार करतात की या बदलणाऱ्या या सगळ्या विकारशील परिवर्तनशील जगामध्ये, इंद्रियांच्या अनुभवामध्ये, तीनही अवस्थांच्यामध्ये एकच तत्व कॉमन आहे, सामान्य आहे, ज्याच्या प्रकाशामुळे हे सगळं प्रकाशित होतं, तो मी आहे असा अनुभव घेतला की त्याच्यामध्ये मनुष्य जन्माची कृतार्थता आहे. अनुभव घेतली नाही तोपर्यंत धावपळ आहे, भागते राहू. तर अशा प्रकारे आपली धावपळ होऊ नये म्हणून बुद्धिमान व्यक्तीसारखा विचार करावा आणि अशा प्रकारे अभ्यास करावा. हा सगळा विचार 6व्या मंत्राच्या मध्ये सांगितल्याच्या नंतर 7व्या आणि 8व्या मंत्रामध्ये यमदेव नचिकेताला हाच विषय एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने समजावून सांगतात. आपण 7वा आणि 8वा मंत्र वाचू आणि मग त्याचा विचार करूया. यमदेव म्हणतात, इंद्रियेभ्य परम मनो मनसः सत्वमुत्तमम सत्वात अधि महान आत्मा महतो अव्यक्तम उत्तमम अव्यक्तात् तो परः पुरुषो व्यापकः अलिंग एवच यं ज्ञात्वा मुच्यते जंतुः अमृतत्वंच गच्छति. मंत्राचा अर्थ आहे, दोन्ही मंत्रांचा. इंद्रियाहून मन, मनाहून बुद्धी, बुद्धीहून महत्तत्व, महत्तत्वाहून अव्यक्त उत्तम आहे म्हणजेच सूक्ष्म आहे. अव्यक्ताहून पुरुष पलीकडचा असून म्हणजे सूक्ष्मतम असून तो सर्व व्यापक आणि अलिंग आहे. त्याला जाणले असता जीव मुक्त होऊन अमरत्वाला जातो. ज्या लोकांनी कठोपनिषदाचा याच्या आधी अभ्यास केलेला आहे, श्रवण केलेला आहे या फोरमवर अथवा दुसरीकडे कुठे, त्यांना आठवेल, लक्षात येईल की अगदी अशाच पद्धतीचे अगदी समान मंत्र आपण पहिल्या अध्यायात 3ऱ्या वल्लीमध्ये बघितले होते. शब्दरचना अगदी एक्झॅक्ट सेम नाही, परंतु त्या 2 मंत्रांचा मथितार्थ असाच होता. पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीमध्ये आपण या मंत्रांचा, या संकल्पनेचा अगदी विस्ताराने अभ्यास केलेला आहे आणि म्हणून श्रवणाचं महत्त्व आहे. आज जर आपल्याला ते आठवत असेल तर आपण श्रवण आणि मनन योग्य केलेलं आहे, आपल्याला ते आठवतं. आणि आपल्याला जर आठवत नसेल तर परत जाऊन पहिल्या वल्लीमधल्या पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतल्या या मंत्रांचं आपण परत श्रवण करावं. बघा, परमार्थाच्या या मार्गामध्ये म्हणून श्रवणाचं फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. मुळात असं आहे की हे जे आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म हे विचार ऐकण्याची इच्छाच आपल्या मनामध्ये अनेक वर्ष निर्माण होत नाही, जन्मानुजन्म निर्माण होत नाही. कठोपनिषदामध्ये आपण बघितलं होतं, श्रवणायापी बहुभिः न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः, की अनेक सारे लोक आहेत की अनेक वर्ष हे सगळे विचार त्यांच्या कानावरच पडत नाही. बघा, आपण भारत वर्षामध्ये, भारत राष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे. भाग्यवान आहोत आपण. आपल्या परंपरेमध्ये ही सोय आहे की अशा प्रकारचे विचार समाजामध्ये ठिकठिकाणी यांचं प्रबोधन वेगवेगळ्या माध्यमातून केलं जातं. अनेक कॉलनीमध्ये, अनेक गावांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सप्ताहातून, सण, उत्सव माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हल्ली टीव्हीवर, यूट्यूबवर देखील अनेक पद्धतीने, अनेक फोरमवर हे ज्ञान उपलब्ध आहे. पण जिथे जे चालू आहे ते सुरू करून बघावं ही इच्छाच मनात मुळात निर्माण होत नाही. जर झाली तर त्याच्यामध्ये आपण भटकंती करतो, याचं ऐक त्याचं ऐक असं अनेक ठिकाणी फिरत विंडो शॉपिंग करत बसतो. आणि म्हणून अनेक वर्ष गेलं तरी नेमका मार्ग या परमार्थात आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून इथे यमदेव म्हणतात की हा जो इथे मंत्रांचा आपण अभ्यास आहे, मंत्रांचा आपण करणार आहोत, पण याच्यासाठी जे आधी सांगितलं ते आठवणं, त्याच्यासाठी योग्य श्रवण होणं आवश्यक आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन या गोष्टींचा या मार्गामध्ये खूप आवश्यकता आहे, खूप महत्त्व आहे, खूप उपयोग आहे. आणि ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने नेमकं करावं. नेमकं व्यवस्थित केलं तर त्याचा उपयोग होतो. असं आहे की आपण तासभर श्रवण केलं, आपण सगळे संसारी लोक आहोत, आपल्या सगळ्यांना रोज कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपल्या जीवनात, प्रपंचात संघर्ष करावा लागतो. 1 तास इथे आपण जेव्हा ऐकतो आणि उरलेले 6 तास, 6 दिवस आपण जेव्हा आपल्या प्रपंचामध्ये परत जातो,
तेव्हा त्याच्यामध्ये प्रापंचिक स्तरावर, व्यावसायिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, घराघरांमध्ये रोज काहीतरी संघर्ष असतो. आणि या सगळ्या भानगडीमध्ये जे काही तासभर ऐकलं ते सगळं आपण विसरून जातो. सगळ्या याच्यावरती पाणी फिरलं जातं. म्हणून काय आधी सांगितलं ते आता आठवत नाही. आणि आठवत नाही त्याचं मुख्य कारण म्हणून हे वारंवार ऐकावं लागतं. अशा प्रकारे जर वारंवार ऐकलं, प्रयत्न केले, त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. प्रस्तावनेत आज आपण हीच गोष्ट बघितली होती की ही प्रायोरिटी व्हायला पाहिजे. आणि एक गोष्ट बघा, आपली एक गैरसमज म्हणूया त्याला, की आपले जे काही प्रयत्न आहेत ते सगळे आपण आपल्या प्रपंचासाठी राखून ठेवलेले आहेत. आपल्या वेदांत शास्त्राच्या सिद्धांतानुसार प्रपंच हा पूर्ण प्रारब्धाधीन आहे आणि परमार्थ हा पूर्णतः प्रयत्नाधीन आहे. आपण नेमकं उलटं करतो. सगळे प्रयत्न आपण प्रपंचात करतो आणि परमार्थ आपण सोडून देतो प्रारब्धावर. जेव्हा जमेल तेव्हा होईल, जसा जमेल तसा होईल, जर झाला तर होईल, नाही झाला तर आपण सोडून देऊ. कारण की ही प्रायोरिटी नाही आहे. आणि म्हणून आपण मार्ग काढत नाही. जीवनामध्ये अनेक जण मला म्हणतात, ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे काय समस्या आहे, तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे लोक आहे घरात म्हणून तुम्ही दिवसभर अभ्यास करता. असं आहे की जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक आहे तर प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही, कुठला ना कुठला कमी जास्त प्रमाणात संघर्ष आहे. पण त्या संघर्षातून वाट काढणं हे त्या मनुष्याचं स्वतःचं वैयक्तिक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि ठरवलं तर आपण त्या संघर्षातून वाट काढतो, मार्ग काढतो. आणि कसंही कितीही संघर्षमय जीवन असेल तरी त्याच्यातून परमार्थामध्ये वाटचाल, प्रगती करता येणं शक्य आहे. हे आपल्या आजूबाजूला जे अनेक महात्मे आहेत त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. छोट्या मुलाची गोष्ट सांगते का, की लहान मूल आहे, एक लहान मुलगा असतो, त्याला गणित शिकायची खूप आवड असते. खूप गरीब घरचा मुलगा. आणि या गरीब घरच्या मुलाला शाळेमध्ये जायला देखील पैसे नाही, वडील नाही, आई एकटी आहे. मग आई काहीतरी करून, मजुरी करून पैसे कमावते 4 आणि एका सरकारी शाळेमध्ये त्याची ॲडमिशन करून देते. हा मुलगा शाळेत जातो, पुस्तकं नाही, वह्या नाही, मग पुस्तकं कोणाकडून तरी उधार घेतो. आता पुस्तकं घेतली, शाळेत जायला लागला, पण गणित विषय असा आहे की नुसतं पाठांतर करून चालत नाही, त्याच्यासाठी हाताने लिहून सराव करावा लागतो. मग हा जो लहान मुलगा आहे, आता ह्याच्याकडे प्रश्न की पुस्तकं आहे पण वही नाही, पेन नाही, पेन्सिल नाही, सराव कुठे करणार, प्रॅक्टिस कुठे करणार. एक दिवस बाहेर फिरतो, फिरता फिरता त्याला एक कल्पना सुचते. यांचं जे घर असतं ते समुद्रकिनाऱ्याच्या आसपास कुठेतरी असतं. लहान मुलगा फिरता फिरता समुद्राच्या किनाऱ्यावर जातो तर तिथे बरीच दुसरी लहान मुलं, चांगल्या सुखवस्तू घरातली, श्रीमंत घरातली लहान मुलं, त्यांचे आईवडील, परिवार आलेले असतात. तर ही जी दुसरी मुलं आहेत ती समुद्राच्या वाळूमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहितात. आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, आपल्या मित्रमैत्रिणींचं नाव लिहायचं, चित्र काढायची आणि हाताने पुसून टाकायची. हा खेळ त्यांचा चालू असतो. मग या लहान मुलाला कल्पना सुचते. तो घरी जातो आणि गणिताचा सगळा अभ्यास घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर येतो आणि आपली सगळी जी गणिताची प्रॅक्टिस आहे, सगळा जो सराव आहे तो समुद्रामध्ये बसून, त्या किनाऱ्यावरती रेतीमध्ये बसून तो आपला सगळा सराव करतो. ज्या व्यक्तीला मार्ग काढायचा असतो तो अशा प्रकारे मार्ग काढतो. आणि ज्याला कारणं सांगायची असतात की आम्हाला का बरं श्रवण जमत नाही, ऐकलेलं का बरं लक्षात राहत नाही, वेळ का मिळत नाही, तुम्हीच सांगा ताई, एवढं आमचं कठीण जीवन आहे, आम्ही वेळ कसा काढू याच्यातून, असे ज्या लोकांना प्रगती करायची नसते ते वेगवेगळ्या प्रकारची कारणं शोधतात. ज्यांना प्रगती करायची असते ते कशाही, कुठल्याही पद्धतीने का होईना, परंतु सोल्युशन काढण्याचा, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मुख्यतः या मंत्रांचा जो अभ्यास आहे की आधी जो केलेला आहे तो आपल्याला आठवावा आणि तो आठवावा याच्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. अखंड श्रवण करावं, जे ऐकलं आहे ते आठवायचा, त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. काय सांगतायत यमदेव याच्यामध्ये की इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी. इथे जे म्हटलेलं आहे की सत्वम उत्तमम, सत्व शब्दाचा अर्थ इथे सत्वगुण असा नाही, तर सत्व शब्दाचा अर्थ बुद्धी असा आहे. इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्तत्व, महत्तत्वापेक्षा अव्यक्त आणि अव्यक्तापेक्षा पुरुष अधिक श्रेष्ठ आहे. हा या श्लोकांचा मथितार्थ आहे.
विस्तृत विवेचनासाठी आधीच्या प्रवचनांचं श्रवण करावं. श्रेष्ठ शब्दाचा अर्थ आदि शंकराचार्यांनी आपल्याला आधी समजावून सांगितला होता की सूक्ष्मम महांतश्च प्रत्यगात्मभूताश्च. एखादं तत्व दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं समजण्यासाठी 3 क्रायटेरिया आहे की जे अधिक सूक्ष्म आहे, अधिक महान अथवा व्यापक आहे आणि अधिक प्रत्यक म्हणजे आतमध्ये आहे. एक तत्व जे दुसऱ्यापेक्षा अधिक सूक्ष्म आहे, अधिक व्यापक आहे आणि प्रत्यक म्हणजे अधिक आतमध्ये आहे. आतमध्ये म्हणजे फिजिकली आतमध्ये किंवा बाहेर असा त्याचा अर्थ नाही, तर आतमध्ये म्हणजे आपल्या स्वरूपाच्या जे अधिक जवळ आहे, अधिक निकट आहे, त्या तत्वाला अधिक श्रेष्ठ म्हणतात. मग इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ का बरं? कारण की इंद्रियांपेक्षा मन अधिक सूक्ष्म, अधिक व्यापक आणि अधिक प्रत्यक म्हणजे आतमध्ये आहे. आपण विचार केला या गोष्टीचा की इंद्रिये वेगवेगळे विषय ग्रहण करतात, परंतु त्या सगळ्यांचं प्रोसेसिंग करण्याचं काम एकटं मन करतं. मनामध्ये अनेक विचार असतात, त्या अनेक विचारांचं वर्गीकरण करून कुठल्या तरी एक निर्णय घेण्याचं काम बुद्धी करते. म्हणून इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ. बुद्धीपेक्षा महत तत्व श्रेष्ठ. महत तत्वाचा अर्थ आहे समष्टी बुद्धी. थोडक्यात सांगते मी या श्लोकांचा अर्थ की बघा, मनुष्य हा एक आहे, परंतु मनुष्यत्व ही जाती आहे. मनुष्य हा एक असल्यामुळे अधिक स्थूल आहे, मनुष्यत्व ही जाती असल्यामुळे अधिक सूक्ष्म आणि अधिक व्यापक आहे. एक मनुष्य हा एकच असतो, परंतु मनुष्यत्व ही जाती प्रत्येक मनुष्याच्या मध्ये अनुस्यूत आहे, म्हणून ती अधिक व्यापक आणि अधिक सूक्ष्म आहे. घट एक, परंतु घटत्व ही जाती. मनुष्य एक, मनुष्यत्व ही जाती. गाय एक, परंतु गोत्व ही जाती. आणि जी जाती असते ती त्या एका इन्स्टन्सपेक्षा, एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यापक, अधिक सूक्ष्म, म्हणून अधिक श्रेष्ठ असते. अगदी इथे तसंच सांगतायत की बुद्धी ही एकच आहे, परंतु महत तत्व म्हणजे समष्टी बुद्धी ही जाती असल्यासारखी आहे. ती सगळ्या बुद्धींच्या मध्ये अनुस्यूत आहे, म्हणून एका बुद्धीपेक्षा महत समष्टी बुद्धी ही अधिक श्रेष्ठ आहे. समष्टी बुद्धी पेक्षा सुद्धा अव्यक्त तत्व श्रेष्ठ आहे. अव्यक्त तत्वाचा अर्थ आहे माया. आणि माया अव्यक्त ते तत्व आहे की ज्याच्यामध्ये बीज रूपाने ही संपूर्ण सृष्टी विराजमान राहते. असं म्हणतात की या सृष्टीची उत्पत्ती होण्याच्या आधी ही संपूर्ण सृष्टी बीज रूपाने अव्यक्त तत्वामध्ये होती. बीज रूपाने ती अव्यक्त तत्वामध्ये होती. नंतर ती जेव्हा निर्मिती झाली त्याच्यानंतर सगळी इंद्रिय, महत्तत्व, मग बुद्धी, अनेक इंद्रिय, मनुष्य, शरीर या सगळ्यांची रचना नंतर झाली. परंतु या रचनेच्या आधी ते अव्यक्त तत्व होतं, म्हणून महत्पेक्षाही ते अधिक सूक्ष्म आहे, अधिक व्यापक आहे, अधिक प्रत्यक आहे. आणि महत्पेक्षा सुद्धा, अव्यक्त तत्वापेक्षा सुद्धा म्हणजे मायेपेक्षा सुद्धा पुरुष हा अधिक श्रेष्ठ आहे. अव्यक्तातु परहा पुरुषः. परहा पुरुषः. आता पुरुष शब्द जो आहे तो आपण नीट व्यवस्थित समजावून घ्यायला हवा. बघा, परमार्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी थोड्याशा संदिग्ध का बरं होतात? कारण की एका शब्दाचा एक अर्थ नाही, संदर्भ बदलला की त्याच शब्दाचा अर्थ बदलतो. पुरुष शब्दाचे 3 वेगवेगळे अर्थ आपल्याला दिलेले आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते लावून घ्यावे लागतात. ज्यांनी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षात येईल की तिथे 3 पुरुष सांगितले आहेत. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. क्षरपुरुष म्हणजे जीवात्मा अथवा जीवचैतन्य. अक्षरपुरुष म्हणजे ईश्वर आणि उत्तम पुरुष म्हणजे निर्गुण परमात्मा, ब्रह्म किंवा परब्रह्म. इथे कठोपनिषदाच्या या मंत्रामध्ये जेव्हा यमदेव म्हणतात की अव्यक्तापेक्षाही पुरुष श्रेष्ठ आहे, तो पुरुष म्हणजे इथे मुख्यतः निर्गुण परमात्म्याकडे निर्देश आहे, परब्रह्म तत्वाकडे निर्देश आहे. हा जो निर्गुण परमात्मा हा अव्यक्त तत्वापेक्षाही श्रेष्ठ आहे. का बरं तो श्रेष्ठ आहे? सर्व कारण कारणत्वात प्रत्यगात्मवाद. आचार्य सांगतात की सगळ्या सृष्टींचं जे कारण आहे त्या कारणाचाही तो कारण आहे, अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय व्यापक आहे. अणोरणीयान महतो महीयान. आपण याचा अभ्यास केला होता
की हे आत्मतत्व सगळ्यांच्यापेक्षा अधिक सूक्ष्म, सगळ्यांच्यापेक्षा अधिक व्यापक आहे. किती व्यापक आहे? ते सर्वत्र सदा आणि समान आहे. त्याला देशपरिच्छेद नाही म्हणून ते सर्वत्र आहे, कालपरिच्छेद नाही म्हणून ते सदैव आहे, वस्तुपरिच्छेद नाही म्हणून समान आहे. सर्वत्र सदा समान असा हा आत्मा. मुंगीमध्ये हा आत्मा लहान आहे असं नाही, हत्तीमध्ये मोठा आहे असं नाही. हा आत्मा सर्वत्र सदैव आणि समानत्वाने व्यापून आहे. संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून तो आहे आणि सृष्टीचा लय झाल्याच्या नंतर सुद्धा तो तसाच असणार आहे. आणि एवढ्या सगळा आपण जो तात्विक विचार करतो त्याचं उद्दिष्ट काय? यम ज्ञात्वा मुच्यते जंतुः अमृतत्वम स गच्छति. त्याच्या आधी अजून 2 विचार यमदेवांनी सांगितले की असा हा जो पुरुष, असा जो आत्मा, त्याच्याबद्दल 2 शब्द इथे यमदेवांनी वापरले. एक म्हणजे तो व्यापक आहे आणि दुसरं म्हणजे तो अलिंग आहे. व्यापक शब्दाचा अर्थ आपण बघितला की त्याला कुठलाही परिच्छेद नाही, कुठलीही मर्यादा नाही. तो भारतामध्ये आहे आणि अमेरिकेत नाही, हैदराबादमध्ये आहे आणि पुण्यात नाही असं नाही. तो सगळीकडे आहे, सदैव आहे म्हणजे आधी आहे, आज आहे, नंतरही आहे आणि समान आहे, कमी जास्त नाही. अशा दृष्टीने तो व्यापक आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग तो अलिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ इथे चिन्ह असा होतो, इंडिकेटर, निर्देश करणं. बघा, व्यवहारामध्ये आपल्याला एखाद्या वस्तूकडे निर्देश करायचा असेल तर आपण दुसऱ्या वस्तूचा आधार घेऊन बऱ्याचदा निर्देश करतो. मी म्हणते की ते बघ, त्या टेबलवर जे पुस्तक ठेवले ना, ते पुस्तक तू मला आणून दे. पुस्तकं अनेक आहेत, पण मी म्हणते की त्या टेबलवरचं पुस्तक आणून दे. टेबलाचा आधार म्हणजे टेबलाचं लिंग घेऊन मी त्या पुस्तकाकडे निर्देश करू शकते, कारण की पुस्तक आणि टेबल हे एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. परंतु यमदेव इथे म्हणतात की आत्मा अलिंग आहे. आत्म्याकडे निर्देश करायला दुसरं कुठलंही लिंग, लक्षण, इंडिकेटर आपण वापरू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की आत्मा आहे ना, तो त्याच्यावरती आहे, त्याच्या खाली आहे, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे आहे, किंवा त्या वस्तूसारखा दिसतो, त्याच्यासारखा ऐकू येतो. आत्म्याला अमुक अमुक एवढी लांबी आहे, जाडी आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, असं काहीही नाही. कुठल्याही दुसऱ्या लक्षणाचा आधार घेऊन आत्म्याचं वर्णन करता येत नाही, म्हणून तो अलिंग आहे. असा व्यापक आणि अलिंग असलेला आत्मा, तो मी आहे असा जेव्हा अनुभव येतो, यम ज्ञात्वा, त्याचा उपयोग काय? मुच्यते, मोक्ष होतो. अशा लोकांची सुटका होते. कशातून सुटका होते? जंतुः, जंतू शब्दाचा असा अर्थ आहे किडे वगैरे आपण म्हणतो, पण जंतू शब्दाचा अर्थ ज्याचा जन्म झाला. कशामध्ये आपला जन्म झाला? या देहामध्ये जन्म झाला. आणि बंधन कुठलं आहे? या देह तादात्म्याचं आपल्याला बंधन आहे. मी देह आपल्याला आहे असं आपल्याला वाटतं, हे सगळ्यात मोठं बंधन आपल्यावरती पडलेलं आहे. हात कोणी बांधून ठेवले नाही, पाय कोणी बांधून ठेवले नाही. आपण पाहिजे तेव्हा फिरतो, पाहिजे तिथे जातो, पाहिजे ते वाचतो, पाहिजे ते ऐकतो, पाहिजे ते खातो पितो. ॲज सच रोज उठून आपल्याला पकडून ठेवणारं कोणी नाही. असं जरी असलं तरी जोपर्यंत मी देह आहे असं आपल्याला वाटतं, तोपर्यंत आपण बंधनात आहोत. का बरं बंधनात आहोत? कारण की देहाचे सगळे विकार हे माझे विकार आहे असं मला वाटतं, आणि म्हणून मी बंधनात आहे. देहाचा मृत्यू झाला म्हणजे मी जाणार अशी भीती जोपर्यंत वाटते, देह आहे तोपर्यंत काहीतरी करावंसं वाटतं, खूप उड्या माराव्याशा वाटतात. आणि व्यावहारिक दृष्टीने आवश्यक आहे ते करावं, परंतु पारमार्थिक दृष्टीने कृतिशीलता जेवढी जास्त तेवढी चिंतनशीलता कमी, आणि तेवढे आपण आपल्या स्वरूपापासून दूर असतो. म्हणून परमार्थामध्ये फार विचारपूर्वक, काळजीपूर्वक वाटचाल करणं आवश्यक आहे. आत्मा नावाचं तत्व, ते मी आहे असा अनुभव आला की ज्या व्यक्तीला, ज्या महात्म्याला तो अनुभव येतो, त्याला कधीही भीती वाटत नाही, कुठलीही चिंता वाटत नाही. काहीतरी आजार होईल, मी जाईल, मी राहील, मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचंय, मला ते करायचंय, अशा कुठल्याही प्रकारच्या चिंता, भीती, काळजी आणि धावपळ, स्वतःच्या जीवाची तगमग न करून घेता शांतपणे, निश्चिंतपणे, निर्भयपणे तो जीवनमुक्त महात्मा या जीवनात, या जगात राहतो. बघा, अनेक लोकांना अशी भीती असते
प्रत्यक्ष अनुभव अजून, आता आत्मानुभव म्हणजे काही पोरखेळ नाही आहे. मी ध्यानाला बसले आणि दुसऱ्या दिवशी मला अनुभव आला असं होत नाही. त्याला अनेक वर्षांची तपश्चर्या लागते. अनेक लोकांची साधना अजून पुढे गेलेलीच नाही, काही अभ्यास केलेला नाही आणि आधीच अनेक शंका कुशंका मनात येतात. अनेक लोकांना असं वाटतं, अहो पण मला असा अनुभव आला, मी म्हणजे आत्मा आहे आणि त्याच क्षणी माझा मृत्यू झाला तर काय होईल. मी आत्मा आहे हा अनुभव येणं आणि देहाचा मृत्यू होणं या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या देहाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते एक विशिष्ट प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला आहे. जीवनमुक्त व्यक्ती म्हणजे ज्यांना आत्मानुभव येतो, देहात असतानाच मी देह नाही मी आत्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो, त्यांचा कोणाचाही असा अनुभव आल्या आल्या मृत्यू होत नाही. प्रारब्ध आहे तोपर्यंत हा देह राहतो आणि या देहाचे भोग त्या जीवनमुक्ताला देखील भोगावे लागतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अनुभव आल्या आल्या माझा मृत्यू होईल अशी भीती वाटण्याची काही गरज नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अनुभव आला असा आत्मानुभव की मग मी बहुतेक खूप निष्क्रिय होऊन जाईल, मी या जगात काहीच काम करणार नाही, कारण की एनिवे मी म्हणजे देह नाही, मग देहाच्या काही चोचले पुरवायची गरज नाही, मग मी एका जागी नुसती बसून राहील, मी काही कामधंदे करणार नाही. असा देखील गैरसमज असण्याची आवश्यकता नाही. ज्या महात्म्यांना, ज्या संतांना, जीवनमुक्तांना हा अनुभव आलेला आहे त्यांचं चरित्र बघा, त्यांचं कार्य बघा. स्वामी गोविंद देवगिरी महाराज सगळ्यांच्या परिचयाचे असतील इथे. आता राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस ज्यांनी कोषाध्यक्षाची ट्रस्टच्या कामगिरी सांभाळली, एवढ्या मोठ्या स्तरावर ज्यांनी काम केलं, आत्ताच त्यांची 75 देखील झाली, अखंड कार्यरत असतात. प्रतिदिन त्यांचा प्रवास आहे. प्रतिदिन समाज प्रबोधन करतात. प्रवचन, व्याख्यान, लोकांना भेटणं, त्यांचे शंका निरसन करणं, वेदपाठशाळांचं त्या तयार करणं, त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना तयार करणं, असं वेगवेगळ्या प्रकारे लेखन, प्रवचन, प्रबोधन, लोकसंपर्क, प्रवास अखंड कार्यरत आहेत. त्यांची मुलाखत नुकतीच एका पेपरमध्ये आली होती. त्या पेपरमध्ये, त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मागची 50 वर्षे झाले मी एकही सुट्टी घेतलेली नाही, नो हॉलिडे. बघा, हा जोक नाही, हा विनोद नाही, ही प्रत्यक्ष असलेली घटना आहे की आज जी ही महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे 75 वर्षांचं, त्यांनी वयाच्या 25व्या वर्षीपासून आत्तापर्यंत एकही सुट्टी न घेता अखंड काम केलेलं आहे. हे अखंड काम करण्याची ऊर्जा त्यांना कुठून मिळाली. देहामध्ये राहून देखील हा अनुभव आल्याच्या नंतर जीवनमुक्त व्यक्ती निष्क्रिय होत नाहीत. ते अत्यंत कार्यक्षम राहून, समाजामध्ये राहून योगदान देतात, कार्य करतात, समाजाची सेवा करतात. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की एवढं मोठं कार्य उभारल्यानंतरही ते स्वतः कधीही चिंतित होत नाही, भयभीत होत नाही. त्यांना कुठलाही मानसिक त्रास आपल्यासारखा नसतो. शरीराला व्याधी होतात परंतु मनाला कुठलाही त्रास नाही. मनाने काय, मत्वा धीरो हर्ष शोको जहाती, मत्वा धीरो न शोचती. मी देह नाही हे अनुभव आल्याच्यामुळे देहात राहून कार्य करताना देहाशी तादात्म्य सुटल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा शोक होत नाही. आणि अशा प्रकारे अत्यंत आनंदी, निश्चिंत, निर्भय, समाधानी, तृप्त जीवन जगणं हे या परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला यमदेव, आचार्य, आपले सद्गुरू आणि सगळेजण उद्बोधन करतात. अशा प्रकारचा हा अनुभव आपल्या सगळ्यांना यावा अशी आपण भगवान शंकराच्या चरणी आणि सगळ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. आणि आपलं आजचं जे चिंतन आहे ते इथेच थांबू. हरिओम तत्सत.